तर मम्मी एक प्रश्न विचारते तुला, शिवाज्ञा आपल्याला त्रास देते की नाही? हॅक्टिंग केला असेल पूर्ण. तू किती फोन करते श्रद्धा? अरे ऍडॉन साठी तुला बोलला ना मी रिचार्ज मारतो. ड्रॉप तर तू करणारच आहे, ते तर मला माहिती आहे, पण पिकअप पण करशील का? सो गाईज गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे वाजली आहेत 8 आणि आज तुम्ही विचार करत असाल की एकटीच कशी काय, आज साहिल कसा नाही. तर साहिल गेलाय जॉबला आणि त्याला यायला खूप लेट होईल, तर म्हटलं की आपणच ब्लॉग शूट करूया, त्याला घेऊया आपण ब्लॉगमध्ये तो पण असणारच आहे. आणि आज मी विचार केला की आज आपल्या मम्मीची रेसिपी दाखवूया. तर चला विचारूया मम्मीला की आज काय बनवणार आहे. तर नक्कीच आज नॉनव्हेजच रेसिपी आहे, तर आपण बघूया काय बनवणार आहे. ठीक आहे चला. गाईज मम्मी शिवाज्ञासोबत खेळत आहे. तर मम्मी आज व्ह्युअर्स लोकांना मी सांगितलंय की तू आज छान काहीतरी आपल्याला रेसिपी दाखवणार, तर आज तू काय बनवणार आहेस? बोंबील कालवण. बोंबील कालवण बनवणार आहे, तुझ्या प्रकारे तू बनवणार आहेस का? साधी पद्धत आणि इन्स्टंट म्हणजे टेस्टी पण. अच्छा ठीक आहे चालेल. रेडी आहेस तू दाखवायला? हो रेडी आहे. ओके ही बघा शिवाज्ञा कशी रडतीये. शिवाज्ञा हाय हाय बोल. बघ कशी रडतीये ती नेहमी. तर मम्मी एक प्रश्न विचारते तुला, शिवाज्ञा आपल्याला त्रास देते की नाही? तिचं बालपण आहे आता ती त्रास देईल. तसं नाही ग, पण आपल्याला त्रास होतो की नाही? ती रात्री उठते बघा बघा. काय वाटते तुला त्याच्यावर? शांत आहे की अशी म्हणजे मस्तीखोर आहे? नाही असं म्हणजे छान शांत आहे, एकदम शांत आहे ना, रडकी नाही मॅड. आणि मी कशी होती बालपणी? तू पण तशीच होती, शांत होती का? माझी फॅमिली सांगत असेल मी आणि शांत. आता मग थोडं मोठं झाल्यावर हे होतच ना. ठीक आहे चालेल चालेल. चला आता आपण रेसिपी बघूया मम्मी कशा प्रकारे बनवते. पहिले तर तुम्हाला मी साहित्य दाखवते मम्मी काय बनवते. तर मम्मी तुझे इंग्रेडियंट्स. बोंबील चांगले स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने. अच्छा. त्याच्यासाठी लागणार साहित्य लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडंसं टोमॅटो, कोकमचा आंबा, चिंचेचा कोळ, मीठ, मसाला, हळद आणि तेल. अच्छा. आणि हे मिरची आणि हे सगळं आता मी ह्याच्यामध्ये खलबत्त्यात ठेचून घेणार आहे. अच्छा ओके चल. रेडी आहे तू रेसिपी दाखवण्यासाठी? आता वाटण करून घेते. अच्छा. थोड्याच वेळ मिक्सरच्या वाटणपेक्षा खलबत्त्यात हाताने केलेलं वाटणाला टेस्टी असते. अच्छा. तेल टाकून घेऊया. तुम्हाला खरं सांगू ना गाईज, मला मम्मीच्या हाताचं खूप आवडतं. कारण की जेही माझ्या फॅमिलीमधले सांगतात ना की तुझ्या मम्मीच्या हातचं टेस्ट खूप भारी असतं आणि तिची बनवण्याची पद्धत पण एक खूप छान आहे. आणि साहिलला पण तिच्या हातचं खूप आवडतं. तर बघूया. हे तू ठेचून घेतलेलं आहे ना? ठेचून घेतलेलं. अच्छा. अच्छा. जशा प्रकारे मम्मी बोललेली की म्हणजे वाटण हे आपण ह्याच्यामध्ये करून मिक्सर पेक्षा. हां तेच उकळीमध्ये वाटण केलेलं छानच असतं. टेस्ट अजून टेस्ट येतं मिक्सरपेक्षा. तर मम्मी उकळीमध्येच वाटण करून घेते. आणि आता मम्मी तू नंतर काय टाकणार आहे? जास्त तेल काही यूज करायचं नाही. अच्छा. तुम्हाला हेल्थ बद्दल पण मम्मी नॉलेज देते बघा. दोन्ही काम होतात तुमच्या. मम्मी लहानपणीचे किस्से. मला पहिले बोंबील नाही आवडायचे, तुला माहिती आहे ना? काय करायचं मी म्हणजे खायचीच नाही मी बोंबील. तर मला म्हणजे खायला कोणी शिकवलं?
हां, तर गाईज माझे जे बाबा होते ना ते आता नाही आहेत या जगात, पण त्यांनी मला शिकवलं की सगळं खायचं तू. त्यांनी मला हट्ट करून जिद्दीनं शिकवलं की तू हे खायचं म्हणजे खायचं. आणि तेव्हापासून मला काय माहिती बोंबील हा प्रकारच मला खूप आवडतो. तर मम्मीने आता टोमॅटो टाकून घेतले, आता शिजू देईल मम्मी. तर मला असं म्हणजे चमच्यापेक्षा मला हाताचा अंदाज चांगला असतो. अच्छा, हळद लावून घेते, म्हणजे मॅरिनेट करून घेते मम्मी चांगल्या प्रकारे, मीठ टाकून घेते. अच्छा, म्हणजे त्याच्यातलं पाणी पण हे बोंबीलच्या भाजीला पाण्याची आवश्यकता नाही, आपण आपोआप पाणी सुटते. अच्छा, पण थोडं तरी तू पाणी टाकणार आहेस का? नाही, चिंचेचा कोळ आहे आणि पाण्याचा मसाला आहे तो तेलात टाकते मी. हा आमचा घरगुती मसाला आहे गाईस, घरगुती मसाला मम्मीने घरीच बनवून घेतलाय. मम्मीने आता मसाला टाकून घेतलाय. की पद्धतीने केलेले बोंबील खूप टेस्टीच असतात. बोंबील टाकते मी. हा, हळद मॅरिनेट करून घेतलेले बोंबील टाकत आहे मम्मी. अच्छा, बघितलं गाईस पद्धत कशी आहे मम्मीची. म्हणजे ते व्यवस्थित असं म्हणजे मसाला त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो. आपला चमचा घातला तर मम्मीचं असं सांगणं आहे की ती बोंबील फुटतात. कलर साठी आगळ टाकणार आहे मम्मी बस. आणि मम्मी बोलली आहे की पाणी आपाप सुटतं मच्छीला या बोंबीला. आणि वरून थोडी अशी कोथिंबीर टाकली आणि कशी झोपली आहे. ॲक्च्युली गाईज तिला इंजेक्शन म्हणजे वॅक्सिन कालच दिलेलं आहे म्हणून ती खूप अशी किरकिर आता करत आहे. मग तिला झोपून मग आम्ही हे सगळ्या गोष्टी शूट करावं लागत आहे. आणि पाऊस चालू आहे, बघूया पावसाचं वातावरण. तर गाईज थोडासा रिमझिम पाऊस चालू आहे. मला हा व्ह्यू खूप एन्जॉय करायला आवडतं, त्याच्यासोबत भज्या आणि चहा. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतं हा व्ह्यू. आणि तुम्हाला कोणाकोणाला हा सीझन रेनी सीझन खूप आवडतो. मला तर प्रचंड आवडतो, पण आवडतो केव्हा जेव्हा मी घरी असेल किंवा मला सुट्टी वगैरे असेल तेव्हा मला हा व्ह्यू एन्जॉय करायला आवडतो. आणि त्याच्यासोबत मूवी बघणं हे मॅन्डेटरी पार्ट आहे. तर मम्मी बोंबील रेडी आहेत आपल्या. बापरे काय सुगंधलाय वा. आणि कलर पण गाईस बघू शकता तुम्ही किती छान आले. आणि हे मम्मी पाणी ऍड केलंय का तू? नाही, पाणी सुटलं. बघितलं गाईस आणि खूप छान पद्धतीने मम्मीने बोंबील बनवलंय. मला तर अजून तोंडात पाणी येते, बोलतानाही पाणी येते. तर आपण टेस्ट करून तुम्हाला रिव्ह्यू तर लगेच देणारच आहोत. पण मम्मी टेस्ट करून तू स्वतःच बघ तुला कसं वाटतंय ते, कसं झालंय ते. छान झालं, छान एकदम परफेक्ट झालं. बघितलं मम्मीचा मसालाचा अंदाज, मिठाचा अंदाज वगैरे सगळं परफेक्ट. काय सांगायचं तुला, एवढी तारीफ ऐकायला भेटते तर. आता मला माझ्या हाताचं थोडस गुण आहे. म्हणजे हे अन्नपूर्णा माझ्यावर ही खुश आहे असं, खुशीने सगळं करते असं. पण किचन मध्ये आले की मी नाराज होत नाही, मला असं आवडीने बनवायला आवडते. अच्छा, मला असं म्हणजे कंटाळा येत ना जेवण बिवण बनवायचं की करायचं नाही. मग मम्मी माझी डिलिव्हरी नंतर सी सेक्शन आता 3 महिने झाले, तर मी पहिले तुझ्याकडून खायला काय मागितलेलं हळूहळू. म्हणजे आता तू बोललीस की खाऊ शकते हळूहळू. तू बोंबीलच मागितलेली. हा का? मी तुला बोलले ना की तुझ्या वेळेस मला पण मी पण 3 महिन्याने बोंबीलच टेस्ट केलेले. तर अजून काय सांगणार आहे व्ह्युअर्स लोकांना? या जेवायला तुम्ही पण, या जेवायला माझ्या हातचं टेस्ट करून जावा. आपली भाजी बघा गाईस किती छान टेस्टी झालंय भाजी. मी टेस्ट करून तर तुम्हाला नक्की सांगणारच आहे. सोनू बघ टेस्ट करून कशी बोंबीलची भाजी झाली ती. तुला खायची होती ना बरेच दिवसापासून बोंबील सांगले तर. वडराईचे बोंबील गाईस टेस्ट करून बघूया आपण. वडराईचे आहेत एकदम. आणि गाईस तुम्ही बोंबीलची साईज पण बघितली असेल किती मोठी आहे.
टेस्ट करून बघते मी रसा सकट. छान आहे, मस्त झालं. मी तर हे फुल ताट जेवणार आहे आणि घेणार सुद्धा आहे वरतून. आत्ताच तुला सांगून ठेवते. तू पण हे कर, चालू कर. तर गाईज मस्तपैकी आपलं पेट पूजा झालेली आहे आणि तुम्ही रेसिपी तर नक्कीच बघितली असणार. तर कमेंट करून सांगा की अजून कुठली कुठली रेसिपी आम्ही ट्राय करू आणि तुम्हाला कुठली कुठली रेसिपी अजून बघायची आहे आमच्या पद्धतची. तुम्हाला नक्कीच माझ्या मम्मीची पद्धत आवडली असणार. आणि आता थोड्याच वेळात साहिल येईल, आपण साहिलला पण ब्लॉगमध्ये घेऊयात. पण ॲक्च्युली त्याचं बिझी शेड्यूल असल्यामुळे आम्हाला व्लॉग कंटिन्यू करता येत नाही. म्हणून मी विचार केलं की कंटिन्यू करण्याचा प्रकार की कधी मी चालू करेल कधी तो चालू करेल. तर प्लीज गाईज थोडं समजून घ्या, कारण की तो आता जॉबला गेलेला आहे आणि त्याचं बिझी शेड्यूल असल्यामुळे त्याला काही गोष्टी शूट करता येत नाही आहे. तर मी कंटिन्यू केला आजचा व्लॉग. सो प्लीज स्टे ट्यून. साहिल येईपर्यंत बघूया. साहिल पण टेस्ट करणारच आहे, तर त्याची पण रिएक्शन आपण बघूच या थोड्या वेळात. हो अरे वा, ब्लॉग चालू आहे. हो व्लॉग चालू आहे. कसं काय? तर काय साहिल फायनली व्लॉग मध्ये. तर साहिल कसा होता दिवस तुमचा? गेला बऱ्यापैकी व्यवस्थित. अच्छा, हेक्टिक गेला असेल पूर्ण. तर तू किती फोन करते श्रद्धा? अरे ऍडॉन साठी तुला बोलला ना मी रिचार्ज मारतोस. आणि पहिली गोष्ट काल एक ऍड, एक मिनिट, एका ह्याच्यावर नाही करत. काल एक ऍड मारला रात्री बरोबर आपण 29चा. तुला 2 GB भेटली. परत रात्री तुला 1.5 GB आली, 3.5 GB झाली. तू करते काय फोन दिवसभर? ऍक्च्युली ब्लॉग मी माझ्या फोनने अपलोड करते. नाही, मी आता वायफाय लावतो. मला नको बापरे ते वैताग कमी का कामामध्ये. तुझा फोन काम कर, तुझा फोन एक ऍटलिस्ट ठीक आहे, ऍटलिस्ट ठीक आहे. एक फोन केला 5 मिनिटांना एक फोन माहिती आहे. त्यात 1 मिनिटाच्या मध्ये दुसरा फोन. ऑलरेडी डोकं खराब होते यार. शब्द कामात नाही एवढा फोन करत. तुला म्हंटल ना मी मारतो रिचार्ज. तुला बोललो ना आम्ही रिचार्ज मारतो म्हणून. मी मना केलं का तुला? ठीक आहे 1 मिनिट. पण तुझ्या अकाउंटला पैसा त्याचं काय करते तू? ते मी माझ्याकडे ठेवते. नाही आता ना मारतो मी रिचार्ज. मला फोनच नाही करायचा पहिले. ऐक ना, ते सगळं राहू दे. आज आपल्या व्ह्युअर्स लोकांना आपण आज रेसिपी दाखवल्या मम्मीने बनवलेली. तर मी त्यांना असं सांगितलं, मला माहितीये तू जेवून आलास असशील कारण की तुला टिफिन दिलेला आईने. तर फक्त तू टेस्ट कर थोडीशी भाजी. काय कसली भाजी केली? बोंबिलची. बोंबिलचं कालवण केलं. अरे वा, छान केलं. मग सांगायचं ना. आणि तुला ठीक आहे चालेल, आणू मग मी. पहिला फ्रेश हो. ओके फ्रेश. डायरेक्ट खाऊ. नाही फ्रेश. पहिला फ्रेश होतो काहीच आणि मग मी जेवणार नाही. पण हो बाबा नको जेवू. ऑलरेडी फक्त मी फुल आहे माझी. मी जेवणार नाहीये. चला मी फ्रेश वगैरे होतो आणि मग टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी बनवलाय. श्रद्धाने बनवली असते तर चांगला असतो, पण वाईटच बोललो असतो. पण आईने बोलवलं तर ट्रू रिव्ह्यू द्यावा लागेल मला. चला फ्रेश होतो. बघा बाप लेकीचं प्रेम. झाली झोप पूर्ण? झाली झोप. आता रात्रभर मम्माला आणि आईला जागवायचं. ओके. तर साहिल ठीक आहे, मी काय सांगते तुला, उद्या मला कॉलेजला जायचं आहे आणि माझा इंडक्शन प्रोग्राम आहे. तर ड्रॉप तर तू करणारच आहे ते तर मला माहिती आहे, पण पिकअप पण करशील का? पिकअप 2 पाय आणि पुढे भेटले पहिला की ऑटो लागते. ऑटोमध्ये सर्व बसून घरी यायचं. मी सोडू शकतो, घ्यायला नाही होऊ शकत. हे उत्तर एक्सपेक्ट नव्हतं मला तुझ्याकडनं. मला पण नाही होतं की तुम्हाला घ्यायला पण बोलवशील. मी तुम्हाला बोट दिलं तर हात पकडते. तर मी ऑलरेडी जेवलेलो आहे आणि आईने जे बोंबील बनवले आहेत ते फ्रेश बोटीतून आलेले आहेत. त्यामुळे मी आता टेस्ट करतोय की कसे झाले, कारण की आम्ही काल सुद्धा पण बोंबील खाले होते आम्ही. आणि आईचं मत आहे की काल आणि आजच्या या भाजीमध्ये खूप डिफरंट आहे. तर बघूयात आजचे फ्रेश बोंबील कसे लागतात. तुम्हाला सांगतो मी लवकर. टेस्ट कर आणि सांग. शिवा खाते का? खूप छान आहे. टेस्ट आणि रस्सा पिऊन बघ ना, थोडंसं रस्सा टेस्ट करून बघ ना. आंबळा मस्त आमसूर पण आला.
आहे ना. आणि बोंबीला पण खूप चव आहे. काय बघतोय रे बिग बॉस? साहिल बिग बॉस बघत आहे? यस बिग बॉस. अच्छा. एक माझं सुंदर आहे त्याच्यामध्ये. काय निकिता अरे काय पडत मला जोरात. काय बोलतोस? आज महाराष्ट्राला एकदम सुवर्ण क्षण आहे. आज सर्व लोक खुश झाले असणार. म्हणजे आर्याने मारली. अच्छा. मी इकडे उभी होती आणि मला माझी स्ट्रॅटेजी होती, आमची स्ट्रॅटेजी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल जान्हवीने अरबाजला ह्याच्यासाठी आपलं कॅप्टन्सीसाठी बाहेर काढून टाकलं. नॉमिनेट केलं. नॉमिनेट कॅप्टन्सी सगळे नॉमिनेट केलं. अच्छा. म्हणजे त्याला आता ह्या वीक मध्ये कॅप्टन्सी नाही भेटतात. म्हणजे जान्हवी म्हणजे जान्हवी सुद्धा खूप भारी खेळत आहे आता. जसं आपल्या पूर्ण महाराष्ट्राला जर लोकांना पाहिजे तसं ती खेळत आहे. आणि ह्या मुलीने भारी काम केलं आहे. त्या कानफडत मारलाय ही सर्वात मोठी गोष्ट आहे. वा काय फरमाईश आहे. ऍपल ज्यूस पण भेटत आहे. यस ऍपलचा ग्लास पण आहे. आणि मला आईने बनवून दिला ऍपल ज्यूस. हो माझ्यासाठी पण बनवलंय मी. फिनिश पहिला आता माझं बाकी आहे. तर ब्लॉग आज ब्लॉग श्रद्धाने चालू केला. खूप भारी वाटलं. कारण की मला असं वाटलं की आज सुद्धा आपला ब्लॉग काय बनणार नाही. तर थँक्यू सो मच श्रद्धा की ॲटलिस्ट तू ब्लॉग तरी स्टार्ट केला. तर ब्लॉग श्रद्धाने चालू केला आहे. एंड मी करणार आहे. तर चला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला. तुम्हाला आता रेसिपी वगैरे दाखवली. त्यानंतर बिग बॉस आम्ही बघत होतो. आमचं बिग बॉस बघून झालेलं आहे. आता मस्त ज्यूस वगैरे पितो आणि मस्त झोपतो. सकाळी लवकर उठायचं आहे. श्रद्धाला सुद्धा कॉलेजला जायचं आहे आणि मला सुद्धा घरी जायचं आहे. तर चला आपण हा आजचा ब्लॉग इथे एंड करतोय. तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच की मागच्या ब्लॉगला खूप प्रेम दिलं. मागच्या गणपतीच्या दोन्ही ब्लॉगला खूप जास्त प्रेम दिलं. तसंच पुढेही आणि ह्या ब्लॉगला आणि पुढच्या ब्लॉगला प्रेम देतील अशी अपेक्षा करतो. चला भेटूयात आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. चलो बाय.